त्यांनी ज्या पद्धतीनं मला मोठेपणा दिलाय आणि एका सख्या भावाप्रमाणे बापाचं प्रेम दिलंय, सगळ्यांचं प्रेम दिलंय आणि महाराष्ट्रात मला उभं केलंय. भाऊंची मान खाली कधी जाऊन देणार नाही येणाऱ्या काळात. कुणी काही बोलू द्या, मला कोणाचं काही घेणं नाही, पण या माणसाने माझा हात कधी जिंदगी सोडावा नाही एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आणि आपला आशीर्वाद प्रेम काय माझे. तुम्ही मला भाऊ म्हणता, मला मोठेपणा देता, तो तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण आज तुम्ही मला भावासारखं प्रेम देताय, प्रत्येक ठिकाणी मला घेऊन जाताय, प्रत्येक ठिकाणी मोठेपणा देताय, प्रत्येक कार्यक्रमात मला मोठं करताय. आणि कोणी किती जरी कान भरले तरी हा माणूस अजिबात हलक्या कानाचा नाही, कधीच मला दुरावा केला नाही आणि येणाऱ्या काळात पण करणार नाही हे मला माहिती आहे. ह्या माझ्या भावानं माझ्यासाठी काय काय केलं. आज मी सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा आहे. मी म्हणजे माझा बाप ग्रामपंचायत सदस्य नाही, कुठला आमच्या घरात ग्रामपंचायत सदस्य पद नाही, कुठल्या पक्षाचा अधिकारी नाही, पण ह्या माणसामुळे आज मला लोकसभेला नाव जाते. म्हणजे इतकी ताकद महाराष्ट्रभर नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर या माणसाने माझ्या पाठीमागे उभी केली आणि नेहमी मला ताकद देतात. अशा माणसाला मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी माझ्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित झाले. नजर चुकीनं कोणाचा या ठिकाणी नामोल्लेख राहिला असेल, मान सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. आणि फक्त तुम्ही फक्त एवढंच ऐकायचं म्हणजे मी प्रार्थना करा की आमची दोस्ती कधी तुटली नाही पाहिजे या ठिकाणी थांबतो. आणि सर्वांना या ठिकाणी आभार मानून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.